सर्व मॅचिंगच्या साडींच्या अशा पद्धतीने आपण रबर बँड इथे तयार करू शकतो घरच्या घरी। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित कशी शिलाई करायची ते सुद्धा तुम्हाला मी त्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। हे पहा आणि हे तर पूर्ण सर्व साडीला सुद्धा वापरू शकतो मॅचिंग। मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण रबर बँड कसा तयार करायचा खूप सोपी पद्धत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। हे पहा साडीच्या मॅचिंगचं सुद्धा आपण तयार करू शकता किंवा ड्रेसवरती वापरण्यासाठी सुद्धा आपण इथे तयार करू शकतो। खूप सोपी पद्धत आहे। हे पहा हा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण हे एकसारखंच मी इथे घेतलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने असं मी इथे 4.5 इंच घेतलेला आहे। हे पहा बघू शकता 4.5 इंच घेतलेला आहे आणि असा मी इथे 20 इंच घेतलेला आहे। बघू शकता आपल्याला खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। साडीच्या मॅचिंगचे सुद्धा दिसायला खूप छान वाटतात किंवा ड्रेसवरती सुद्धा तुम्ही वापरू शकता। इथे आपण हे इलास्टिक सुद्धा वापरणार आहोत। हे पहा आता आपल्याला इलास्टिक कट करून घ्यायचं आहे। 6 इंचाचे इलास्टिक आपल्याला इथे कट करायचं आहे। बघू शकता असं मोजून घ्या तुम्ही 6 इंच। हे पहा असं मोजून घ्या। हे पहा इथे बरोबर हे कट करून घ्यायचं आहे आणि सेमच काढायचं आहे पूर्ण सगळं आपल्याला जेवढे तयार करायचे आहेत ड्रेस मॅचिंगचे साडीच्या मॅचिंगचे ब्लाउज आपण वापरू शकतो। हे पहा अशा पद्धतीचे सेम 6 इंचाचे पूर्ण व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता इथे सर्वात आधी काय करायचं हे पहा असं फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण सर्वात आधी आणि इकडच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना। आता इथे शिलाई मारून झाली। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे आता हे पहा इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे शिलाई मारून झाली। आता इथे ही पिन घ्यायची आहे। हे पहा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे। आता हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। पहा हे पूर्ण बाहेर काढून घेतलं। आता हे मी काढून घेते। हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने ही आपली एक पट्टी तयार झाली। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने। आता हे इलास्टिक आपल्याला इथे त्यामध्ये ओवून घ्यायचं आहे पूर्ण। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ओवून घ्यायचं आहे। बाहेरच्या बाजूला इकडच्या बाजूला आपल्याला ते काढायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे। आपण हे ड्रेसवरती सुद्धा वापरू शकतो किंवा साडीवरती सुद्धा वापरू शकतो। हे पहा हे पूर्ण मी बाहेर काढून घेतलं। हे पहा अशा पद्धतीने आता हे पकडायचं आहे। हे आतमध्ये फक्त जाऊ देऊ नका। हे पहा अशा पद्धतीने आता इथे हे पहा एक शिलाई करून घ्यायची आहे। एवढं आपल्याला बरोबर शिलाईमध्ये पकडायचं आहे, एवढं सोडायचं आहे। हे पहा इथे शिलाई मारून एकदम पॅक इथे शिलाई मारून घ्या। हे पहा आता हे आतल्या बाजूला घ्यायचं आहे। इथे पण शिलाई मारली आपण बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना। हे आता आतल्या बाजूला अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सरकवून घ्यायचं आहे। हे पहा हे पहा इकडची सुद्धा बाजूने म्हणजे दिसायला ती आणखीन व्यवस्थित दिसेल आणि हे एकसारखं पूर्ण करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे। बघू शकता इथे हे पहा असे प्रकारचे तुम्ही साडीच्या मॅचिंगचे तयार करू शकता किंवा ड्रेसवरती सुद्धा वापरू शकता। आता इथे हे दुसरं सुद्धा आपण तयार करून घेऊया। हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे इथे अशा पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा कपडा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून इथे पूर्ण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने।
बाहेर काढून घ्यायचा आहे पूर्ण कपडा। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा हे पूर्ण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने। आता हे इलास्टिक घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यातून आपल्याला आतमध्ये ओवून घ्यायचं आहे। हे पहा थोडंसं बाहेर पकडा ह्या एका हाताने आणि नंतर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये ओवून घ्यायचं आहे। हे पहा इकडच्या बाजूने हे पकडा म्हणजे आतमध्ये जाणार नाहीये। पूर्ण बाहेर काढून घ्यायचं व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा आता ही पिन आपल्याला काढून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने। आता इथे एक पूर्ण व्यवस्थित पॅक शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा एकदम कडेला इथे एवढंच सोडायचं आहे आणि इथे पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे ही शिलाई झाली बघू शकता। आता हे पहा हे व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आतमध्ये हे असा हा कपडा आतमध्ये हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। इथे साडीच्या मॅचिंगची सुद्धा तयार करू शकता किंवा ड्रेसच्या मॅचिंगचे जर तुम्हाला करायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। आता हे सुद्धा आपण तयार करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने। इथे पकडा हे आतमध्ये जाऊ देऊ नका। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा इकडच्या हाताने फक्त हे पकडा म्हणजे आत जाणार नाहीये ते। पिन पूर्ण बाहेर काढून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा आता इथे हे दोन्ही पकडून शिलाई मारायची। एकदम पॅक शिलाई मारा जेणेकरून ते निघणार नाही। हे सुद्धा इलास्टिक इथे शिलाई करून एकदम पॅक शिलाई मारा। हा कपडा सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे इथे, त्याच्यामुळे धागे सुद्धा निघणार नाहीयेत बघा। हे पहा आता हे आतमध्ये सरकवायचं आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने हे वरती कपडा घ्यायचा आहे। तुम्ही ते मॅचिंगची सुद्धा दोरा इथे वापरू शकता। जो कलर आहे तो मॅचिंगचा तुम्ही ते दोरा वापरू शकता आणि हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसेल। इथे बघू शकता एकदम व्यवस्थित आपल्या इथे तयार झालेला आहे बघू शकता। हे पहा हे पहा हे तीन आपले इथे तयार झालेले आहेत। सर्व मॅचिंगच्या साडींच्या अशा पद्धतीने आपण रबर बँड इथे तयार करू शकतो घरच्या घरी। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित कशी शिलाई करायची ते सुद्धा तुम्हाला मी इथे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। हे पहा आणि हे तर पूर्ण सर्व साडीला सुद्धा वापरू शकतो मॅचिंग किंवा ड्रेसवरती सुद्धा आपण वापरू शकतो। हे सुद्धा आपण इथे ड्रेसवरती किंवा साडीचे मॅचिंग असेल तो वापरू शकता। हे पहा हे सुद्धा आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी शिलाई करू शकता। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की शिलाई करून बघा। तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।